चेक ओके. चला सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेली आहे. आजच्या दिवसामध्ये एका संघाला परास्त केलं आणि द्वितीय फेरीमध्ये धडक मारलेल्या दोन टीम शहापूर तालुक्यातील दोन मातब्बर व्यावसायिक संघादरम्यान बिग फाईट मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. साई स्पोर्ट शहापूर आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल टीम राजे बॉयज. या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅचला या ठिकाणी सुरुवात होतीये. टॉस जिंकला साई स्पोर्ट शहापूर टीमनं, फिल्डिंग स्वीकारली आणि फलंदाजीसाठी राजे बॉयज टीमला पाचारित केलंय. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब गोठेकरचा तेस्तरार गोलंदाज, शहापूरचा लेफ्ट आर्म पेसर, ज्याला पाहिल्यावरती तुम्हाला मिचेल स्टार्कची आठवण येईल. जेपी अर्थातच प्रीतम जोशीच्या माध्यमातून राजे बॉयज आणि साई स्पोर्ट शहापूर या संघाला दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आपल्या शुभेच्छांचा मनापासून आम्ही स्वीकार करतोय. उद्याच्या दिवसात प्रीतम जोशीला तुम्ही पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये पाहू शकाल. जाऊया मैदानावरती. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. सामन्याला सुरुवात झाली आहे. 4 षटकांची मॅच. दुसऱ्या फेरीचा हा सामना. अंपायर अभि सावंत सरांचा हिरवा कंदील येतोय. मॅच ऑन. पहिलाच बॉल परागसाठी. आधीचा पहिलाच बॉल चांगला फटका खेचलाय. पॉइंटच्या डोक्यावरनं उडवलंय. कव्हर पॉइंटचा फिल्डर चेंडूच्या पाठीमागे जाऊन चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. सीमारेषेच्या जवळ पकडलं, फेकलं. तोपर्यंत इथं 3 धावा कंप्लीट केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. सोन्यादादा हरड यांच्याकडनं साई स्पोर्ट्ससाठी परभणी विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी 555 रुपयाचं पारितोषिक सोन्या हरड यांच्या माध्यमातून. इथे पहा फटका चांगला आहे. हेमंत सोखांडे मैदानावरती जबरदस्त फटका कव्हरच्या डोक्यावरनं. कव्हर ड्राईव्हचा अद्भुत नजराणा पेश केलाय. हेमंतच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. जेवणाची पद्धतशीर व्यवस्था केली आणि सर्व ऑफिशियल टीमची मनापासून ज्यांनी काळजी घेतली आहे. युवा यंग डॅशिंग डायनॅमिक हँडसम. यावर्षी घरी लक्ष्मी सुद्धा आली आहे. कन्यारत्नाचा लाभ झाला. आपल्याला मनापासून आम्ही शुभेच्छा देतोय. अभिनंदन मनोजी वेखंडे सर. आपला आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करू. एक दोस्त के लिए खुदा होता है, एहसास तभी होता है जब एक दोस्त दुसरे से जुदा होता है. उद्याच्या दिवसात आम्ही तुमची रजा घेऊ. मात्र गेले 7-8 दिवस तुम्ही आम्हाला जे प्रेम देताय, मनीषदादा खाडे, प्रफुल्लदादा विदे, मनोजदादा वेखंडे, त्याचबरोबर प्रतीकदादा खाडे आणि मेजर गाडेकर, आपलं सर्वांचं आणि संपूर्ण बिरवाडीकरांचं मनापासून कौतुक आम्ही करू. इथं फटका चांगला आहे. कौतुक करण्याची वेळ आहे. हेमंत सोकांडेचं फटका चांगला. चेंडू सीमा पार. षटकार. षटकार येतोय आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती तब्बल 17 धाबा आणि खतरा उभा केलाय. साई स्पोर्ट शहापूर विपक्ष राजे बॉयज या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा कडा मुकाबला, मोठा मुकाबला मैदानावरती पेश होतोय. 17चा खतरा उभा केलाय. 17चा खतरा उभा झालाय. इथं पाहायला मिळते साई स्पोर्ट टीम साठी आधी मडकेला कमबॅकची गरज. इथे सुद्धा उडवलाय, फॉलो केलं,
चेंडूच्या मेरिट पर्यंत पोहोचला आणि त्यानंतर हेमंत सोकांडेच्या बॅटचा जलवा तुम्ही पाहताय. चेंडू हवाई मार्गे एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला सलामी देतोय. सीमारेषेच्या पल्ल्याआड षटकार. येतोय. या षटकाराच्या मदतीने धावफलकाला मोठी गती या ठिकाणी प्राप्त झाली आहे. षटकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती तब्बल 23 धावा. या षटकातील अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक. आदी मडके गोलंदाजी मार्कवरती सुपरस्टार खेळाडू आहे. यावर्षीचा TDPLचा हंगाम ज्यानं गाजवलाय. शहापूर तालुक्याचं नाव, गोटेकर गावाचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अदबीनं घेतलं जातं. आदी मडके एक मोक्याचा शिलेदार. चांगला टाकलाय, रागात टाकलाय, परफेक्ट डिलिव्हरी, कुठल्याही प्रकारे अंदाज नाही. सरळ विकेट किपरच्या हातात डॉट येतोय. बॅट्समन रिव्ह्यू, व्हाईट बॉल हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. अंपायर डिसिजन, इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपावलाय, चेक करायचा आहे. आमचे तिसरे पंच थर्ड अंपायर आपण या. सुमित देशमुख सर, आपण कुठं असाल? चेक करतायत अंपायर डिसिजन, इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि तिसरे पंच आमचे चेक करतायत. इट्स अ वाईड बॉल. फलंदाजाच्या डोक्याच्या वरनं चेंडू निघून गेलाय. फलंदाजाच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेलाय. अतिश, तिसऱ्या पंचांचा हा निर्णय आहे. आम्ही फक्त सांगायचं काम करतो. हा वाईट बॉल. आधी मडकेला अजून एक चेंडू इथं टाकावा लागेल. बॅट्समन रिव्ह्यू होता अतिश, इथे चेक केलं आणि त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत आलेला आहे. एका धावेची अजून एका चेंडूचा खेळ इथून पाहायला मिळेल. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 24 धावा, 24. हेमंत थांबायचं नाव घेत नाहीये, उडवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. हेमंत ऑन फायर. आज मात्र थांबणार नाही. चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. डीजे राजेशाही थाटामध्ये सुरुवात केली आहे. जबरदस्त बॅटिंग करतायत. स्कोरबोर्ड वरती आपण पाहताय तब्बल 30 धावा जोडल्या. एका षटकाचा खेळ संपलाय. 30 धावा धावफलकावरती. राजे बॉयज. चला नेक्स्ट मॅच. हार्दिक 11 आणि मुरबाड 11 दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी संपर्क साधा. हार्दिक 11चे प्लेयर या ठिकाणी उपस्थित आहेत. मुरबाड 11 टीमचे कर्णधार. आपण आमचा आवाज ऐकत असाल तर त्वरित या ठिकाणी संपर्क साधा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. त्यानंतर तिसरा सामना असेल नीरज 11 आणि दोस्ती 11. सर्वांनी सज्ज रहा. आता मात्र आपल्याकडे थांबायला वेळ नाही. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. आतिश आलाय. आतिशचा पहिलाच बॉल, मिस टायमिंग. चेंडू मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. फिल्डर त्या ठिकाणी चेंडूवरती वेगानं आलाय. पकडलं, फेकलं, सिंगल धाव. एका धावेची मदत येते. स्कोरबोर्ड वेगानं पुढे चाललाय. 31 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसामध्ये तुफान कामगिरी हेमंत सोकांडे आणि त्याच्यासोबत पराग तारमळे या सलामी वीरांची राहिली आहे. राजे बॉयज या संघासाठी थाटास सुरुवात करतायत. साईस्पोर्टला कमबॅकची गरज. आतिश भांडे कमबॅक साठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. जाबाज खिलाडी, ताकदीनं खेळण्यासाठी ओळखला जातो. मैदानावरती सिच्युएशन काही पण असू द्यात हसून फेस करणारा हा खेळाडू. डॉट फेकलाय. चांगल्या पद्धतीने टाकलेला बॉल. फलंदाजाला काही कळाला नाही. निर्धाव आलाय.
कमबॅक करायला सुरुवात केली आहे. 2 चेंडू फेकलेत, फक्त 1 धाव आली आहे. हे षटक जर चांगलं आलं तर साई स्पोर्ट संघाचं कमबॅक नक्की आहे आणि नक्कीच कमबॅक करण्याच्या तयारीमध्ये टाकला. अजून एक डॉट. लेफ्ट आर्म गोलंदाजी आतिशला तुम्ही यावर्षीच्या हंगामात जर पाहत असाल तर थोडासा बदल जरूर त्याच्या शैलीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. मध्येच वेग कमी करतो, चेंडूला प्रचंड वेगवान कधी कधी हाताळतो, कधी कधी वेग कमी करतो आणि त्यानंतर फिरवले जाणारे चेंडू तुम्ही पाहताय. बोटांची जादू. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथं टाकलाय, मिस टायमिंग, पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. सलामीचा फलंदाज माघारी परतत असताना पहिला ब्रेक थ्रू मिळालाय. फलंदाज बाद होतोय. झेल टिपला, खेळ संपला. हेमंत सोकांडे तंबूच्या आश्रयाला परतला. फलंदाज माघारी पाठवलाय. आतिश भांडे निश्चितच ज्याच्यासाठी ओळखला जातो त्यानं ब्रेक थ्रू मिळवलाय. संघासाठी उपयुक्त गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. स्वतःसाठी पहिली विकेट मिळवली, संघासाठी ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. साई स्पोर्ट संघामध्ये चैतन्याचं वातावरण त्यानं निर्माण केलंय. पहिल्या विकेटच्या पतनानंतर आपण पाहताय थोडंसं कमबॅक, छोटंसं कमबॅक, छोटे छोटे मोमेंट पकडावे लागतात. 4 षटकांची मॅच आहे. मुरबाड संघाचे प्रतिनिधी आपण त्वरित संपर्क साधा. मुरबाड 11 त्वरित टॉस साठी आपण तयार राहायचंय. आता आपल्याकडे वेळ कमी आहे. मेजर किशोर बॅटिंग करण्यासाठी. फुलटो चेंडू, फसलेला फटका, होम डिलिव्हरी, सोपा झेल ड्रॉप. सोपा झेल ड्रॉप होतोय आणि इथं पाहायला मिळते जीवनदान. बॅटवरती आल्यानंतर किशोरला वाटलं होतं कदाचित हा झेल टिपला जाईल, तिथं विकेट मिळतीये. निश्चितच सिंगल धावेसाठी सुद्धा धावायला तयार नव्हते. जेव्हा कॅच सुटली, झेल सुटला, त्यावेळेला सुसाट सुटले. सिंगल कंप्लीट करतायत. एका धावेची मदत. ही इज ऑफ द मार्क. मेजर किशोर बॅटमधनं आली आहे. सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाईल. या एका धावेच्या मदतीनं धावफलक 32 वरती जाऊन पोहोचलाय. 32. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. पहिल्या षटकात तब्बल 30 धावा आल्या होत्या मित्रांनो. आतिश भांडेचं कौतुक केलं जाईल. या षटकात त्यानं अद्यापपर्यंत 5 चेंडू फेकलेत, फक्त 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्यानं मिळवली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी, व्हेरी गुड बॉलिंग, सुपर कमबॅक, तुफान अटॅकिंग गोलंदाजी. कुठल्या स्पॉटवरनं उडवलं, ऑफ साईडला बाहेर काढलं, कुठल्याही प्रकारे अंदाज नव्हता. डॉट आलाय. षटक क्रमांक दुसरं संपलंय आणि 2 षटकानंतर साई स्पोर्ट शहापूर संघाचा कमबॅक झालाय. धावफलकावरती आहेत फक्त 32 धावा. फक्त 2 धावा या षटकात आल्या. पहिल्या षटकात तब्बल 30 धावा आल्या होत्या आणि निश्चितच एक चांगलं कमबॅक इथं मैदानावरती झालंय. ब्रेक थ्रू मिळणं गरजेचं होतं. हेमंत सोकांडे जो भरपूर फॉर्म मध्ये खेळत होता, त्या दिवशी सुद्धा त्यानं पाहिलं असेल आपल्या गावच्या संघासाठी, झेंडा आटगाव संघासाठी इथं तुफान कामगिरी पार पाडली होती. आज व्यावसायिक टीम मध्ये खेळतोय. स्वतःच्या संघासाठी चांगली कामगिरी सातत्यानं केली आहे. आज सुद्धा सुंदर सुरुवात दिली. मात्र त्यानंतर या दुसऱ्या षटकामध्ये आतिशनं एक चांगलं कमबॅक साई स्पोर्ट संघासाठी दिलं आणि निश्चित आज साई स्पोर्ट शहापूर या संघासाठी एक उपयुक्त षटक त्यानं फेकलं. सातत्यानं आतिशच्या नावाला व्यावसायिक क्रिकेटमध्ये मागणी आलेली तुम्हाला का पाहायला मिळतीये. TDPLचा हंगाम यावर्षी चांगल्या पद्धतीने खेळला. त्याचबरोबर आपण पाहताय तर आज आई गावदेवी गोटेकर बी या संघासाठी ज्या ज्या वेळेला संधी निर्माण होते त्या वेळेला प्रत्येक वेळेला संधीचं सोनं करणारा हा सोन्यासारखा खेळाडू आतिश भांडेचं कौतुक केलं जाईल. फक्त 2 धावा त्यानं खर्च केल्या. इथं मेजर परटोले यांच्यावरती जिम्मेदारी वाढली आहे. षटक क्रमांक 3. ओमकाराला पहिलाच बॉल हवेत खेळलेत, उंची गाठलीये, लांबी सुद्धा गाठलीये. किशोर परटोले ब्रँडेड, टिपिकल किशोर ब्रँडेड स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. साई स्पोर्टच्या कुठल्याही गोलंदाजानं जर विकेट हॅट्रिक घेतली तर सोन्या हरड यांच्याकडनं 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. किशोर परटोलेच्या बॅटमधनं येत आहेत 6 धावा. षटकाराच्या मदतीने इरादे स्पष्ट केलेत. धावफलकावर 38. इथे मिस टायमिंग,
लगेच उत्तर दिलंय टिट फॉर टॅट. झेल ड्रॉप. किशोरला मिळालेलं हे दुसरं जीवनदान. या अगोदर सुद्धा एक झेल त्याचा सुटला होता. इथं सुद्धा झेल सुटतोय. श्रवण डोंगरे त्या ठिकाणी झेल टिपण्यामध्ये अपयशी आणि सिंगल धावेचं योगदान पुन्हा एकदा येत आहे. धावफलक 39. या सिंगल धावेच्या मदतीने 39 धावा इथं धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओमकार इथे निश्चितच पाहिलं जाईल. सिंगल धावेसाठी धावलेत. ही सिंगल धाव कंप्लीट केली आहे. 22चा इशारा येतोय. प्रचंड वेग आणि या वेगावरती स्वार होत असताना दुपारच्या सत्रामध्ये ओमकारला आपण पाहताय संघासाठी उपयुक्त षटक इथून टाकण्याची कामगिरी त्याला पार पाडायची आहे. मेजर किशोर यांनी एक षटकार ठोकला सुरुवातीलाच. त्यानंतर मात्र ओमकारनं कमबॅक केलंय. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. 40 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 30 धावा आल्या. त्यानंतर आतिशचं फक्त 2 धावांचं षटक आलं. इथं या षटकामध्ये संमिश्र सुरुवात झाली आहे. मेजर किशोर स्ट्राईकवर. ओमकारचा हा चेंडू बॅट फिरवली. कॉट बिहाइंड साठी अपील करतायत. चेंडू सरळ निघून जातोय. विकेट किपरच्या स्वाधीन. डॉट. चांगली गोलंदाजी सातत्यानं करतायत. अचूक टप्प्यावरती भेदक मारा. वेगवान तेज तरार अटॅकिंग गोलंदाजी. अशाच पद्धतीच्या गोलंदाजीची गरज होती. साईस्पोर्ट शहापूर संघासाठी सुरुवात जर आपण पाहिली तर थोडीशी धोकादायक झाली होती. मात्र आतिशनं टाकलेलं दोन धावांचं षटक आणि आता ओमकार राईट मोर द विकेट. इथे पहा सिंगल कंप्लीट होईल का. सिंगल कंप्लीट होईल का हा प्रश्न होता. सिंगल कंप्लीट झाली आहे. थ्रो खराब आलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला आणि दुसऱ्या धावेसाठी सुद्धा रवाना झाले. तिथं बॅकअप नव्हतं. गरज होती का हा प्रश्न विचारला जाईल. सिंगलचं रूपांतर 2 सेकंडमध्ये होतंय. डबल मध्ये झालंय. 42-42. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. 42 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात षटकातील एक चेंडू शिल्लक. दुपारच्या सर्व ऑफिशियल टीमची भोजनाची व्यवस्था केल्यानंतर वनभोजन झाल्यानंतर या स्पर्धेची जिम्मेदारी ज्यांच्या खांद्यावरती आहे प्रतीकदादा खाडे अँड खाडे ब्रँड आमच्यासोबत या ठिकाणी कमी तिथं आम्हीची भूमिका पार पाडतायत. ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये पुन्हा इथं आम्हाला जॉईन करतायत. फटका चांगला आहे. 2 फिल्डरची दरी भेदली आहे. ब्रँडेड स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. देवीदास दादा खाडे आणि मेजर प्रदीप दादा गाडेकर या दोन्ही जोडगोळीचं आपण मनापासून कौतुक करूयात. या त्याचबरोबर राजाराम दादा खाडे अँड खाडे परिवार, त्याचबरोबर भेरे कंपनी, विदे कंपनी, गाडेकर कंपनी, वेखंडे कंपनी या सर्व मंडळीचं मनापासून कौतुक करूया. विशेष कौतुक आपण बांगर कंपनीचं सुद्धा करूयात. सर्वांचं मोलाचं सहकार्य आणि मोलाचं मार्गदर्शन, त्याचबरोबर श्रेयसदादा वेखंडे यांच्यावरती असणारं प्रेम, ज्यांच्या प्रेमासाठी आणि ज्यांच्या स्वप्नांसाठी अहोरात्र झटणारी ही बिरवाडीकर मंडळी, या सर्वांचं मनापासून हार्दिक आपण स्वागत करूया, कौतुक करूया. कारण नेहमी म्हणतात ना, जे गाव करील ते राव करील काय, अशा पद्धतीने निश्चितच ही उक्ती श्रेयसदादांना बरोबर माहिती आहे. या सर्व मंडळीवरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व श्रेयसदादा वेखंडे आणि त्यांचे हे संपूर्ण शिलेदार यांचं मनापासून आपण हार्दिक कौतुक करूया, आभार मानूया, ज्यांच्या माध्यमातून ही भरपूर मोठी मेजवानी आपल्या सर्वांसाठी. मुरबाड 11 टीमचे कॅप्टन, आपण त्वरित टॉस साठी तयार राहायचंय. मुरबाड 11 आणि सर्वांच्या पाठीशी ज्यांचा मोलाचा सहकार्याचा हात आणि मार्गदर्शनाचा हात सातत्यानं राहिला आहे, वन अँड ओनली सुनील दादा खाडे यांचं सुद्धा मनापासून आपण कौतुक करूयात. सर्व मंडळी बिरवाडीकरांचं निश्चितच हे दमदार बहारदार आयोजन.
जबरदस्त फटका, फटका चांगला आहे. पराग तारमळे स्वीट पॉइझनची भूमिका आज दिवसभर पार पाडतोय. एका बाजूने शांतीत क्रांती त्याची चालली आहे. राजे बॉईज साठी ठोकलेला हा राजेशाही चौकार. जबरदस्त आयोजन. दीपक दादा भेरे, निलेश दादा भेरे, सकाराम दादा महाळुंगे, प्रसाद दादा पातकर, विशाल दादा खाडे. इथं झेल सर पकडण्याची सुवर्ण संधी. झेल पकडला तीक्ष्ण त्या ठिकाणी. सेफ हँड बाद झाल्या. पराग विकेट आली. प्रसाद दादा पातकर, प्रितेश विदे, शरद दादा गाडेकर, सचिन दादा खाडे, पंढरी दादा सासे, संकेत भाई खातिवली. त्याचबरोबर सर्व मित्र परिवाराचं मनापासून कौतुक करूया. बिरवाडीची टुर्नामेंट ज्या वेळेला लागू होते मित्रांनो, त्यावेळेला संपूर्ण शहापूरच्या ग्रामीण क्रिकेटमध्ये चर्चा असते. जसजशी ही स्पर्धा फायनलच्या स्टेज पर्यंत पोहोचायला सुरुवात होईल तसतसं मात्र मित्रांनो या स्पर्धेची उत्कंठा शिगेला पोहोचलेली तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेटच्या मैदानावरती मैत्रीची दुनिया तुम्हाला अनुभवायला मिळेल. दिल दोस्ती दुनियादारी इथं आल्यानंतर तुम्हाला जरूर अनुभवायला मिळेल. इथे पहा शॉर्टपिच चेंडू हुक करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत. तिथे सीमारेषेच्या जवळ फिल्डिंग सुंदर झाली आहे. पकडून फेक होईल तोपर्यंत 2 धावा इथं कंप्लीट केल्यात. बॅटिंग करण्यासाठी बॅट्समन प्रशांत दिनकर मैदानावरती आलाय. ज्याच्या बॅटमधनं 2 धावा आल्यात. किशोर परटोलेचं कौतुक केलं जाईल. स्कोरबोर्ड वरती नजर मारली तर पाहायला मिळत आहेत तब्बल 52 धावा. 52 लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज मोनिशचा हा चेंडू जास्त उंचीवरनं पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. मुरबाड 11 टीमचे कॅप्टन आपण त्वरित या ठिकाणी टॉस साठी या. मेजर सचिनजी चोरगे आणि कंपनी आपला एक प्रतिनिधी त्वरित टॉस साठी पाठवा. या राजू. व्हाईट बॉल. मुरबाडचा हेलिकॉप्टर बॉय मॅन फ्रॉम सोनारपाडा, पोस्टर बॉय मुरबाड क्रिकेट राजूभाई राठोड या ठिकाणी उपस्थित होत आहेत. टॉस साठी आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मुरबाड 11 संघानं सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर लवकर बरोबर वेळेवरती हजेरी लावली. सामना सुद्धा चांगले खेळले. व्हेरी गुड गेम बाय देम. इथे चांगला टाकलाय. चेक करायचंय. अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी. ओके. बॅट्समन रिव्ह्यू. अंपायर डिसिजन इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाजाच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला गेलाय. पहा व्हाईट बॉल, नो बॉल आणि रनआउट साठी तुम्हाला एक रिव्ह्यू या ठिकाणी जरूर दिला जातो. सक्सेसफुल झाला तर पुन्हा घ्या, नाहीतर मग अनसक्सेस झालं तर आपल्याकडे रिव्ह्यू राहत नाही. इट्स अ फेयर डिलीवरी. चीते की चाल, बाज की नजर और बाजीराव की तलवार. और अभी सावंत जी का डिसीजन पे संदेह नहीं करते दोस्तों. चांगला डिसिजन आलाय. तिन्ही पंचांचं आपण कौतुक करूयात. अभी सावंत सर, हेमंत तावडे सरांचं विशेष कौतुक आपण करूयात. पहिल्या दिवसापासून या मैदानावरती आपण पाहताय कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी न होऊ देता चांगली कामगिरी त्यांनी पार पाडली आहे. सुमित देशमुख सर आपल्या सोबत आहेत. त्याचबरोबर इथे नो बॉल आलाय. नो बॉलचा डिसिजन दिला आणि नो +1 अशा 2 धावा येतील. ओव्हर स्टेपिंग. गोलंदाजासाठी तिथे लक्ष्मण रेषा असते. लक्ष्मण रेषा एकदा का प्रतीकबाई ओलांडली तर रामायण घडतं आणि इथं लक्ष्मण रेषा ओलांडली गोलंदाजानं. नो बॉल +1 सिंगल अशा 2 धावा येतील. स्कोरबोर्ड वरती आपण पाहताय थोडीशी वाढ झाली आहे. स्कोरबोर्ड पुढे सरकलं ते 55 वरती. 55 55 धावा इथे धावफलकावरती. पा UTC वाहिनीचं कौतुक आम्ही सातत्यानं का करतो याचं उत्तर तुम्हाला मिळेल. दूध का दूध, पाणी का पाणी.
तीन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. प्रेक्षक राजानं अगदी डोक्यावरती घेतलेली ही स्पर्धा आज यशाच्या उच्च शिखरावरती जात आहे. आज व्यावसायिक क्रिकेटचा थरार तुम्ही पाहताय. सर्व खेळणाऱ्या खेळाडूंसाठी अभूतपूर्व पर्वणी, त्याचबरोबर परिसरातील आणि संपूर्ण तालुक्यातील जिल्ह्यातील प्रेक्षक राजासाठी अभूतपूर्व मेजवानी. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी, श्रेयसदादा विखंडे यांचं दर्जेदार दमदार आयोजन. इथे ऑन साइडला सिंगल कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद. षटक क्रमांक 4 इथं संपलंय. पूर्वार्ध संपलेला आहे आणि 56 धावा बनवल्यात. अब तक 56 आणि 57 धावांचं कडवं लक्ष इथं ठेवलंय. 24 बॉल आणि बनवाव्या लागतील 57 धावा. बिग फाईट मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. मोठी स्टारकास्ट असणारी टीम आहे समोर साई स्पोर्ट शहापूर. 57 धावा मैदानावरती बनवेल का हा प्रश्न आहे. निश्चितच या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन मुरबाड 11 आणि त्यांच्या विरोधात संघ खेळेल हार्दिक स्पोर्ट्स शहापूर. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील. नाणेफेकीचा कौल आपण करूयात या दुपारच्या सत्रामध्ये. राजू फिल्डिंग का बस का कोण नाही. चेसला होती सुरुवात. 56 धावा बनवल्यात पूर्वार्धामध्ये. राजे बॉयज टीमनं राजेशाही थाटात बॅटिंग केली आहे. 57चं लक्ष ठेवलंय. लक्षाचा पाठलाग करण्यासाठी साई स्पोर्ट शहापूर हा संघ मैदानात उतरतोय. बिग फाईट मुकाबला तुम्हाला एन्जॉय करायला मिळेल. निश्चितच दोन्ही संघ मातब्बर ताकदवर. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय राजे बॉयज संघाचा राजेशाही थाटात मैदानात मिरवत असणारा ढाण्याबाग, वासुबाई भोईर आणि कंपनी. जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. व्ह्यूवर असणं तुम्ही पाहू शकाल. दोन्ही संघामध्ये एकाहून एक चांगल्या दर्जाचे खेळाडू. एवन जोडी मैदानात येते. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. अर्थातच जय विरूची जोडी कैलास भांडे आणि त्याच्या साथीनं गणेश डिंगोरे. जेन्युअन ऑलराऊंडर, जेन्युअन ओपनिंग जोडी. दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. दोन्ही टीमला शुभेच्छा. आणि जशी द्वितीय सत्राला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन आपण करूयात. मी थांबतोय तुर्तास. आपण थांबू नका, पाहत राहा. स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 ला रंग भरण्यासाठी दुपारच्या जेवणानंतर पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जात आहेत. जेवणाच्या एनर्जी सोबत जगदीशजी तारमळे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. मनपूर्वक स्वागत उपस्थित तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत आणि अद्वितीय दुनियेमध्ये आपणा सर्वांचं श्रेयसदादा विखंडे पुरस्कृत स्वर्गवासी विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 आयोजक ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि ग्रामस्थ मंडळ बिरवाडीकरांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. लक्ष्य कोई बडा नहीं, हारा वही जो लढा नहीं. बेस्ट ऑफ लक.
पहिलाच बॉल चांगला लाईनवर होता. गणेश ढिंगोरे उर्फ धोनी ह्या खेळाडूनं अल्पावधीमध्ये भरपूर मोठी प्रगती केली आहे. शहापूर तालुक्याच्या गोठेघर गावामध्ये जन्म घेतला खेळाडू. क्रिकेटमध्ये सुरुवातीला साई स्पोर्ट्स संघामध्ये फक्त क्षेत्ररक्षण करायचा. मला आठवतंय मी नक्कीच भरपूर साऱ्या मॅचेस त्याच्या कव्हर केल्या. त्यानंतर या खेळाडूने जशी पदार्पण केलं बॅटिंग मध्ये, मागे वळून पाहिलंच नाहीये. मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये या खेळाडूनं असंख्य बाईक आणि त्यासोबत एक 4 व्हीलर देखील आपल्या नावावर कोरली आहे. तोच धोनी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्याच्या पॅट मधनं आलाय चौकार. थँक्यू डीजे. यावी स्विच हिट करायचा होता. चांगला बॉल आहे, बीट केलाय. कैलासजी बांडे यांच्या प्रत्येक षटकारासाठी बंटी शेठ वेखंडे जगमोहनचे नक्कीच कर्मचारी त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कैलास बांडे यांच्या प्रत्येक षटकारासाठी आहे. डॉट बॉल आलाय, एक डॉट नंतर चौकार. मयूर आहे समोर, सापगावचा खेळाडू आहे. फुल टॉस आहे ऑन साइडला. मिस टायमिंग आहे. मॅचची गोल्डन विकेट. डीप क्षेत्ररक्षक दिनकर आहे त्या ठिकाणी. प्रशांत त्याच्या हातामध्ये झेल. गणेश उर्फ धोनीला माघारी परतावं लागेल. साई स्पोर्ट्स संघाला लागणारा हा 440 ओव्हरचा झटका. फलंदाज बाद. सत्रामध्ये पहिल्या मॅच मध्ये 5च धावा याने दिल्या होत्या सर्कलच्या ओव्हरला. आणि या मॅच मध्ये महत्वपूर्ण सामना समोर साई स्पोर्ट्स सारखा बलाढ्य संघ. या संघाची ताकद शहापूर तालुक्याच्या प्रत्येक क्रीडा रसिकाला माहिती आहे. या संघाची दहशत शहापूरच्या प्रत्येक खेळाडूला माहिती आहे. तोच दादा संघ मैदानाच्या आतमध्ये पाठलाग करतोय सध्या 57 धाव संख्येचा. आणि सुरुवात पाहताय समोर आहे राजे बॉय शहापूर. सुरुवातीलाच मी म्हटलं कोई लक्ष बडा नाही, हारा वही जो लढा नाही. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय, लढतोय राजे बॉय शहापूर. मयूर या मैदानाच्या आतमध्ये सापगावचा खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये कमालीचं कामगिरी त्याने आतापर्यंत केली आहे. समोर निलेश बांगर आलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल डॉट. नॉन स्ट्राईक एंडला संघनायक कैलास भांडे थोडेसे निराश जरूर असतील, कारण सुरुवात चांगली होणं आवश्यक होतं. कारण मोठ्या धावसंख्येचा ज्यावेळी तुम्ही क्रिकेटमध्ये पाठलाग करता पहिल्या ओव्हरमध्ये एक चांगली टोटल स्कोरबोर्डवर असणं आवश्यक असतं. डॉट बॉल. बॅटची कडा होती. विकेट किपरच्या माध्यमातून चुकी झाली आहे. राजेश मडके होते त्या ठिकाणी. झेल होते ड्रॉप, परंतु कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. एका ओव्हर नंतर धावसंख्या फलकावर फक्त 4. उजव्यासाठी उर्वरित 18 बॉल. 57 धावसंख्येची आवश्यकता. प्रेक्षक कुठेही जाऊ नका. UTC वर आपण पाहू शकता प्रेक्षकांची संख्या वाढली आहे, कारण साई स्पोर्ट्स संघ ज्यावेळी मैदानाच्या मध्ये खेळतो त्यावेळी नक्कीच प्रेक्षकांची संख्या आपल्याला पाहायला मिळते. 1024 प्रेक्षक UTC वर आमच्यासोबत जोडले गेले. तर सर्वांचं आम्ही होवी स्पोर्ट्स आणि बिरवाड ग्रामस्थ मंडळ बिरवाडीकरांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, पहिलं षटक जरूर राहिले टीम राजे बॉय शहापूरच्या नावावर, परंतु विसरू नका समोर साई स्पोर्ट्स शहापूर सारखा बलाढ्य संघ आहे. मागच्या अनेक वर्ष याच संघानं दादागिरी प्रस्थापित केली शहापूरच्या ओपन टेनिस क्रिकेटवर. हा संघ कधीही पलटी मारू शकतो. हा संघ कधीही मुसंडी मारून या सामन्यामध्ये येऊ शकतो. 18 बॉल. आता उर्वरित 18 बॉल मध्ये इथून पुढे 53 धावांची आवश्यकता. जबरदस्त रंगेल ही मॅच. गोलंदाजीसाठी आलाय भूषण बळीराम तारमळे, मॅन फ्रॉम शेरे. अल्पावधीमध्ये या खेळाडूनं नक्कीच खूप चांगली कामगिरी केली आहे.
आपल्या बॅटिंगनं आपल्या गोलंदाजीनं प्रभावित केलं आणि त्यानंतरच राजेभाई शहापूर या ओपन संघामध्ये त्याची वर्णी लागली आहे. शेरे संघाचं ग्रामीणचं प्रतिनिधित्व तो करतो आणि आज या महत्त्वपूर्ण पटलावर त्याला स्वतःची गुणवत्ता सिद्ध करायची आहे. समोर कैलास भांडेसारखा आक्रमक गेली अनेक दशकं या खेळाडूनं पाहिलं तर शहापूरच्या क्रिकेटवर अधिराज्य गाजवलाय. सापगाव या गावाचा हा खेळाडू आणि या खेळाडूनं अनेक चाहते निर्माण केले आहेत. कॅप्टन कुल म्हणून त्याची ओळख आहे. साई स्पोर्ट्स संघाला अनेक विजय ज्यानं आपल्या बळावर पटकावून दिले तोच खेळाडू स्ट्राईक एंडला आणि आज जबाबदारी भरपूर मोठी आहे. 18 बॉल 53 लक्ष मोठं आहे परंतु कैलास भांडे कडे क्षमता देखील मोठी आहे. 18 बॉल 53 जास्त वेग घेऊ नका. टीम राजेभाई शहापूर हेमंत ही आपल्याला विनंती असेल. भूषण तारमळे एक यंगस्टर आहे त्याच्या समोर आव्हान मोठे आहे. पहिलाच बॉल हवेमध्ये वासुदेव बॉल पर्यंत पोहोचलाच नाही. दुसरा धावायचा प्रयत्न इथे केलाय. दोन्ही खेळाडू एकाच ट्रॅकला आहेत आणि इथे रनआउटची विकेट निलेश बांगरला माघारी परतावं लागेल आणि इथे निलेश बांगर धक्का क्रमांक दुसरा लागतोय साई स्पोर्ट्स शहापूर संघाला. मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये अतिशय फटकेबाजी पाहायला मिळेल. एक विस्फोटक आक्रमक बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे मॅन फ्रॉम गोठेगर संघाचा एक धडाकेबाज फलंदाज आतिश मैदानाच्या आतमध्ये आलाय. 17 बॉल 52 ची आवश्यकता. मॅच जशी जशी पुढे जाईल प्रेक्षकांची संख्या वाढेल. प्रेक्षक अगदी मन लावून हा सामना पाहतात. हृदयाची धडधड दोन्ही संघ मालकांची देखील वाढली असेल. भूषण सज्ज होते पुनश्च एकदा. टर्न केला बॉल हवेमध्ये कैलास भांडेची विकेट. गोल्डन विकेट प्राप्त केली आहे. भूषण बळीराम तारमळेनं प्राप्त केलाय मोठा मासा. कैलास भांडे बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. सुरुवात केली आणि आता सध्या ओपन क्रिकेटमध्ये अतिशय चांगली कामगिरी करतो भूषण तारमळे. फलंदाजी देखील तितकी सुंदर करतो. गोलंदाजीमध्ये त्याने आतापर्यंत या मॅच मध्ये बहरदार कामगिरी केली आहे. संघनायकाचा विश्वास त्याने सार्थ ठरवलाय. त्याच्या समोर आव्हान भरपूर मोठं होतं. आतिश भांडे कैलास भांडे जोडी होती जी जोडी म्हणजे तालुक्यामधली सर्व सुप्रसिद्ध. परंतु भूषणनं न डगमगता स्वतःवर आत्मविश्वास ठेवला. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आणि त्याने विकेट प्राप्त केली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला श्रावण डोंगरे. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट आणि तो क्लास परमनंट आहे. श्रावण डोंगरेचा आल्या पहिल्याच बॉलवर आपल्या नावाची दखल घेत असताना बॉलला पाठवलंय. स्क्वेअर ऑफ द विकेट चौकार. हा देखील लोवर फुल टॉस ऑन साइडला पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळतात. प्रशांत दिनकर मॅन फ्रॉम अस्नोली. चांगला झेल त्याने गणेशचा टिपला होता. यावेळी चांगली फिल्डिंग होते. एकच धाव इथे पाहायला मिळते. धावसंख्या एकने पुढे जाईल. आता मात्र भरपूर अवधीनंतर दुहेरी अंकामध्ये धावफलक प्रवेश करतो. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 10. भूषणनं आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी केल्या. वासुदेव आपल्याला विनंती सातत्यानं प्रत्येक बॉलवर जाऊ नका कारण वेळ खर्च होतो. आपल्याला अशा दिवसामध्ये टाइम मध्ये शेड्यूल कंप्लीट करायचा. आतिश भांडेने आतिशी फटका टोकला हवेमध्ये. प्रशांत आणि झेल पकडलाय. जल्लोष करतायत परंतु चेक जरूर केला जाईल एक्झॅक्टली काय त्या ठिकाणी.
प्रेक्षक आणि नक्कीच आपण जर UTC ला, कारण कसं आहे फेअर आपल्याला फलंदाज बाद आहे अशी घोषणा त्या ठिकाणी प्रेक्षक करतात. पंच आपला निर्णय कळवा. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे सोपवला. फलंदाज बाद आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय पोहोचलाय, फलंदाज बाद. तिसरा पंचांचा निर्णय आणि तो आपल्याला मान्यच करावा लागेल. तिसरा पंचांनी या ठिकाणी पाहिलं आणि त्यांनी फलंदाजाला बाद घोषित केलं. त्यामुळे ते विकेट आतिशला माघारी परतावं लागेल. या ठिकाणी शुभागमन झालं. आदरणीय सुनील दादा खाडे साहेबांचं आपलं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सुनील दादा खाडे यांचं शुभागमन आपल्या व्यासपीठावर आपण पाहत आहे. भूषणनं महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली आहे मॅच मध्ये. आता थोडासा क्लायमॅक्स चेंज होत असताना ही मॅच थोडीशी गरम होत असताना पाहायला मिळते. ही शेवटची सूचना देतोय टीम राजे बॉईज, किशोर परटोळे, वासुदेव आणि हेमंत, प्लीज सातत्यानं तरी आपण भरपूर वेळ खर्च करता, या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करा. धावा संख्या स्कोर बोर्डवर 10 धावा. विकेट आतापर्यंत गमावल्यात 3. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय अर्जुन. 4 विकेट गमावल्यात. अर्जुन आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अर्जुन. आतिश बाद झाला आणि त्यानंतर थोडीशी शांतता, कारण आतिश असा एकमेव खेळाडू होता जो ही मॅच शेवटपर्यंत कव्हर करू शकत होता. कॅपॅबिलिटी होती त्याच्याकडे, परंतु तो बाद झाला. ऑन साइडला अर्जुन आला एक मोठा प्रहार दाखवलाय, बॉलला पाठवलाय फाईन लेग रिजनकडे. पंचांचा इशारा, षटकार. श्रावण देखील माघारी परतला. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये मनीष गेला. मनीष लहाने चांगला बॅटर आहे. साई स्पोर्ट्स शहापूर संघ आहे हा शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडत नाही मित्रांनो. या संघाने असे अनेक ऊन पावसाळे पाहिलेत, असे अनेक खडतर परिस्थिती सामने ते जिंकलेत.
तर या ठिकाणी शुभागमन झालंय रॉयल स्पोर्ट्सचे सर्व आदरणीय यश दादा वेखंडे यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन साठी एक आकर्षक बॅट या स्पर्धेसाठी नक्कीच भेट म्हणून दिली गेली आहे. तर यश दादा वेखंडे यांचं शुभागमन झालंय, त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत करतो. रॉयल स्पोर्ट्स रॉयल बॅटचा ब्रँड सध्या आपण पाहतोय प्रत्येक क्रिकेटरकडे, आणि तेच यश दादा वेखंडे सध्या मैदानाच्या मध्ये व्यासपीठाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना. ऑन साइडला मोठा फटका, अर्जुनचा मिस टायमिंग आहे. प्रशांत दिनकर झेलच्या खाली, होणार नाहीये चुकी. वन्स अगेन वन मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. मध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 17. प्रफुल्ल ने मागच्या मॅच मध्ये प्रफुल्ल जवळ 4 विकेट एका ओव्हर मध्ये, आणि आता या मॅच मध्ये 2, म्हणजे 2 मॅच मध्ये आतापर्यंत 6 विकेट प्राप्त केलेत. टायनच्या गजरात त्याचे सहकारी स्वागत करतात. जबरदस्त गोलंदाजी केली प्रफुल्ल सुतारने. राजे बॉय शहापूर संघ सध्या एक मोठ्या उलटफेर करण्याच्या दिशेने अग्रेसर आहे, परंतु मॅच संपली नाही अजून मित्रांनो. सामना क्रिकेटचा द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी म्हटलं जातं. दरम्यानच्या कालावधीमध्ये व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा रन स्कोर बोर्ड मध्ये होईल ऍड. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 रन्स ऑन द बोर्ड. हा चांगला बॉल आहे. गतीमध्ये पूर्णपणे परिवर्तन केलं होतं, टेस्ट केलं आदिनाथला आणि त्यानंतर पूर्णपणे बीट झालेत आधी. हा डॉट चेंडू आलाय. प्रत्येक बॉल गणिक मॅच थोडीशी दूर होत चालली साई स्पोर्ट्स शहापूर संघाकडनं. धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 18 धावा स्कोर बोर्डवर. एकच धाव इथे मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 19 ऑन बोर्ड. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. षटक क्रमांक 30. प्रफुल्ल सुतारचा इकॉनॉमिकल फक्त 3 धावा 2 विकेट. जबरदस्त गोलंदाजी. अजून एक विकेट येऊ शकते. बॅटची कड आहे. 2 मॅच मध्ये 7 विकेट. प्रफुल्ल सुतार ऑन फायर. अडगाव गावाचा हा एक स्टार खेळाडू, त्याच्या माध्यमातून या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय. ते राजेभाऊ शहापूर संघाला 7वा धक्का लागतोय. साई स्पोर्ट्स शहापूर संघाला फलंदाज बाद. थँक्यू. जरी चला प्लीज राजे बॉईज. कोण विसरेल मयूरला, मयूर शेळकेला, ज्या खेळाडूने या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने आणून दिले राजे स्पोर्ट्स शहापूरला. पहिलं षटक त्याने हाताळलं, धावा दिला फक्त 4, आणि सगळ्यात मोठी विकेट त्याने प्राप्त केली ती म्हणजे गणेश डिंगोरे. आदरणीय अनिलजी गुजरे यांना विनंती करतो व्यासपीठावर या. वाईट बॉल आलाय दरम्यानच्या कॉलमध्ये. एक एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये होईल. धावसंख्या 20. विजयासाठी 6 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता. हा चांगला बॉल आहे. इथे लाईन चांगली, डॉट बॉल आलाय. 5 बॉल 37 धावांची आवश्यकता. सामना जवळ आता मात्र कठीण झालाय. अशक्यपर अशी धावसंख्या सध्या लक्ष आहे. उंच गेला हवेमध्ये. झेलची शक्यता. प्रफुल्ल बॉलच्या खाली आणि झेल पकडला. आदिनाथला माघारी परतावं लागेल.
8वा धक्का लागलाय साई स्पोर्ट्स शहापूर संघाला. ओमकार आलाय, ओमकार परटोळे. ऑलआउटचं संकट आहे सध्या साई स्पोर्ट्स संघासमोर, कारण 8 विकेट गेलेत, फक्त 2च विकेट इथून शिल्लक राहिलेत. वासुदेव गोलंदाजी करतात, मॅन फ्रॉम कोसळे, त्यांनी प्राप्त केले दिनाची विकेट. चांगला बॉल आहे, बीट केलंय ओमकार परटोळेला. डॉट बॉल. या मॅच मध्ये आता राजे बॉय शहापूर संघाचं पारड संपूर्णपणे जड आहे. हा एक सामना आणि एक मोठा उलट फेर या मॅच मध्ये प्रेक्षकांना पाहायला जरूर मिळालाय. साई स्पोर्ट्स शहापूर संघ, भरपूर साऱ्या अपेक्षा असतात प्रेक्षकांच्या पाठीराख्यांच्या. पॅची कडा आहे, शॉर्ट थर्ड बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून हा बॉल ट्रॅव्हल होतोय डीप थर्डमॅनला. इथे 4 धावा ओमकार परटोळेच्या बॅटमधनं पाहायला मिळतात. चौकार आला, धावसंख्या 4 ने पुढे जाते, 24. धावसंख्या 24 आहे स्कोर बोर्डवर. अवे फ्रॉम द बॉडी, दूरवरनं फटका खेळलाय, चांगला फटका आहे ओमकार परटोळेचा. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. दूरवरनं क्षेत्ररक्षक आले, चांगली फिल्डिंग आणि एकच धाव तिथे मिळते. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर आणि या मॅच मध्ये टीम राजे बॉय शहापूर संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही स्तरावर सांघिक चांगली कामगिरी करत असताना शहापूर तालुक्यातील एक बलाढ्य बलशाली संघाला पराभूत केलाय. साई स्पोर्ट्स संघाला पराभूत केलाय. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम राजे बॉय शहापूर. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम साई स्पोर्ट्स शहापूर, कैलास पांडे अँड कंपनी. पहिल्या ओव्हर मध्ये कंबरडच मोडलं स्कोर कार्डचं. आक्रमक बॅटिंग करणारा हेमंत सोकांडे, मॅन फ्रॉम आडगाव, ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.